रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हळदी कुंकूसाठी, जसं की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओतच सांगितलेलं आहे। तर आपण हँडप्रस त्या व्हिडिओमध्ये बघून घेतले, ब्लॉग टाइपच आपला तो व्हिडिओ होता, तसंच आजच्या देखील असणार आहे। तर आज माझ्यासोबत माझ्या क्लासच्या 2 लेडीज आहेत। तर ही बघा माझ्या मागे बसलेली प्रियंका आहे आणि ही आहे इकडे दामिनी। ठीक आहे, तर ह्या दोघींच्या मदतीने मी आज मस्त पर्डी बॅग बनवणार आहे। तर पर्डी बॅग बनवण्यासाठी मी तुम्हाला माप दाखवते आणि मग ब्लॉग जो आहे माझा नेहमीचा मी चालूच ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवते की बॅग मी कशा पद्धतीने त्यांना शिकवते, तसंच बॅग तयार झाल्यावर कशा दिसतात आपल्या। तर हे जे आहे ते 4.5 बाय 6 6.5चं एक पीस लागणार आहे आपल्याला एक बॅग बनवण्यासाठी। तसंच हे जे आहे ते 7 बाय 10चे 2 पीसेस। तर मी हे असे पॅटर्न कट करून त्यांना देऊन दिले की हे पॅटर्न ठेवल्याबरोबर त्यांना ते कटिंग जमतंय, एकदम सोपं जातंय। आणि आता आपण पुढची स्टेप बघणारच, तर कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा आणि मला कमेंटने नक्कीच कळवा की तुम्हाला माझ्या बॅग कशा वाटल्या। अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे कट पीस अवेलेबल असतील तर तुम्ही पण असं काम करू शकता। तर आता इथं मी सर्वप्रथम हा जो बेल्ट आहे तो घेतलेला आहे, म्हणजे काठ घेतलेला आहे मी, एकदम लांबलचक काठ घेतला आणि काठाला मी असं फोल्ड करत, जो काठ आहे त्याला मस्त हिरव्या रंगाची बॉर्डर आहे, तर छानपैकी मी ती बॉर्डर वरती येऊ देणार आणि असं लांबलचक बेल्ट मी इथं तयार करून घेणार आहे। त्यांना देखील मी तसंच सांगितलेलं आहे, सर्व पीसेस त्यांनी अटॅच केले, अस्तर, मेन कापड तसंच कॉटनचं अस्तर, तोपर्यंत मी इथे हे बेल्ट असे तयार करून घेतलेले आहेत। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला इथे सर्वप्रथम एक बॅग बनवून दाखवते, त्यांना देखील मी सांगत चालत आहे दोघींना। तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो खूप एकदम मस्त कॉमेडी झालेली आहे, म्हणजे बॅग शिवत असताना खूप हार्ड त्यांना गेलेला आहे, तर ते त्यांचा अनुभव देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यांनाच मी सांगायला सांगेन की तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत। तर बघा मी त्यांना दोघींना आता चेन कट करून दिल्या, 10-10 इंचाच्या चेन मी त्यांना दिलेल्या आहेत एक बॅग बनवण्यासाठी। ठीक आहे, तर सेंटरला पॉइंट मी लावलेला आहे, आजूबाजूला सेंटर पॉइंट पासून 2.5 इंच मोजत मी हा जो काही बेल्ट आहे तो लावून घेणार आहे। बॅग तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 7 बाय 10चे जे पीस आहे, 10 इंचवाली जी बाजू आहे तिथं मी हा बेल्ट लावून घेते। नीट लक्षात घ्या, आपली चेन लावून घेतलेली आहे आपण बेल्ट लावून झाल्यानंतर। आता चेनला आपण दापटीप टाकून घेतली, दुसरं पीस देखील आपल्याला सेम पद्धतीने अटॅच करायचं आहे आणि दापटीप टाकायची आहे आपल्याला। तर दापटीप टाकत असताना बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने असा घ्यायचा आहे, तसं मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित। आता आपण इथं रनर अटॅच करणार, तोपर्यंत बघा हिला मी बेल्ट कसं लावायचं ते दाखवते। ते डायरेक्टली जसं उलट जोडणार होती त्याला, पण माहितगिरी नसल्यामुळे मग त्यांना सांगणं माझं काम आहे, मी तसं सांगते त्यांना। आता आपले हे दोन्ही पार्ट चेन लावून अटॅच झाले, आपण त्यांना सेंटर काढणार आहेत बॉटम अटॅच करण्यासाठी। आता जो छोटासा बॉटम आहे 4.5 बाय 6.5चा, त्याला देखील मी सेंटरला कट लावले आणि इथं असे जोडून घेणार आहे। डबल टिप आपल्याला टाकायची आहे, तोपर्यंत बघा त्या देखील त्यांचं काम करतायत दोघी पण, त्यांना पण मी बॅग बनवायला सांगितलेलं आहे। आता हिने काय केले बघा, दापटीप टाकत असताना बेल्ट खालच्या बाजूने घेतला, तर दापटीप टाकत असताना देखील आपल्याला बेल्ट व्यवस्थित घ्यायचा असतो। आता माझा इथं बॉटम तयार होतोय आणि त्यांचे अजून बॅग अपूर्णच आहे, तोपर्यंत माझी इथं बॅग तयार होणार आहे, कारण मग मी पुढे त्यांना सांगणार आहे बॅग कशी बनवायची। तर आता बघू शकता तुम्ही इथं माझी फायनली बॅग रेडी झालेली आहे। आता मी बॅग पलटवून घेते आणि त्या दोघी पण माझी बॅग बघतायत, हातातलं काम सोडून त्या बॅग बघायला बिझी झाल्या। किती सुंदर आपली इथं पर्डी बॅग मस्त अशी तयार झालेली आहे। चला, तर आता मी त्यांना दाखवत अजून बॅग मी माझ्या कंप्लीट करणार आहे बाकीच्या। आता हिचं बघा रनर टाकणार आहे, ही चेन लावली गेली, रनर टाकताना तिची खूप फजिती होते, कारण रनर जातच नाही तिच्याने। तिने काय केलं, परत रनर टाकलं परत बाहेर काढून घेतलेलं आहे, अजून चेन ओपन करून टाकली, डबल काम तिचं वाढलेलं आहे। परत ती आता रनर टाकणार आहे आणि रनर टाकत टाकत तिला खूप कंटाळा आला, शेवट आता मला तिच्या बॅगमध्ये रनर टाकून द्यावं लागतंय। तर असं खूप अवघड तिला गेलेलं आहे, तर मला देखील एकदम वेगळा असा अनुभव इथं मिळालेला आहे। आता इथं प्रियंका ट्राय करते रनर टाकण्यासाठी, तिला खूप प्रयत्न केला तिने, पण तिला काही जमतच नाहीये।
परत दामिनीला सांगितलं, मी म्हटलं तू ट्राय कर आता, तुला जमतंय का? तर ती सक्सेस झाली, जमलं तिला, रनर टाकता आलं. ठीक आहे. आता नेहमीचे जे आहे ते मी माझे बॅग जे आहेत ते छोटे छोटे काट आहेत त्यांना मी जॉईंट देत मस्त इथं मशीनवरच एक बॅगची कटिंग करून घेणार आहे. सोबत मी त्यांना दोघींना देखील दाखवत चालत आहे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला बॅग कशा पद्धतीने स्टिच करायची आहे. मग फायनली माझ्या देखील संपूर्ण बॅग तयार झाला किंवा त्यांचं पण झालंय का मी तुम्हाला बॅग दाखवतेच. आणि पुढे आपला हे जे ब्लॉग आहे तो तुम्ही देखील कंटिन्यू करा. खूप इंटरेस्टिंग आहे कारण त्यांनी त्यांचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. म्हणजेच त्यात त्यांचे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सांगणार आहेत की त्यांना बॅग कशा गेलेल्या आहेत, शिवत असताना काय काय अडचणी त्यांना आल्या. ठीक आहे, तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. आणि बॅग शिवत असताना तुम्हाला आलेल्या अडचणी सुद्धा तुम्ही सांगा, म्हणजे की बघणाऱ्या आपल्या ज्या आहेत मैत्रिणी त्यांना पण थोडं कॉन्फिडन्स येईल. किंवा शिवत असताना एकदम परफेक्ट असं प्रत्येकालाच जमत नसतं, तर यांचा अनुभव ऐकून घ्या एकदा. सांग, तुला काय प्रॉब्लेम आले बॅग शिवत असताना? माझा अनुभव असा आहे की मी बॅग शिवताना चेनवरती 2 वेळेस माझी सुई मोडली गेली आणि जशी ती आपल्याला कटिंग करायला सोपी वाटते तशी स्टिचिंगला खूप अवघड आहे. बघायला जेवढी सोपी आहे तेवढी शिवायला खूप हार्ड आहे ती. पण मॅडमांनी खूप सोपं करून शिकवलं. रनर टाकता येत नव्हतं पण आता येत आहे. हा, रनर टाकायचा किती वेळा प्रयत्न केला ते पण आपल्या व्हिडिओ मध्ये आलेलं आहे. 4 ते 5 वेळेस. हा, तू काय, तुला रनर टाकता आलं? मला टाकताच नाही आलं, खूप प्रयत्न केला तरी नाही आलं. ओके, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हे ज्या एवढे बॅग बघायला, आता ही जी आहे बॅग बनवलेली फिनिशिंग मध्ये थोडाफार फरक पडलेला आहे. असू द्या, नेक्स्ट टाइम अजून चांगले प्रयत्न करतील त्या आणि बनवतील एकदम मस्त. ही हिची बॅग आहे, बघू शकता किती सुंदर बॅग तयार झालेल्या आहेत ना. तर अजून खूप जास्तीच्या बॅगांची कटिंग आहे आणि सर्वच बॅग रेडी झाल्यात कशा दिसत आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत दाखवते. पण आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या स्टुडंटनी जो केलेला आहे वर्क ते मी तुम्हाला दाखवलं. आणि फर्स्ट टाइम म्हणजे मला असा अनुभव आलेला आहे. माझ्याकडे ऑफलाईन पण येतात मैत्रिणी. आता मला जेवढं सोपं वाटतं तेवढंच तुमच्यासाठी आणि यांच्यासाठी सुद्धा खूप अवघड आहे, म्हणून प्रयत्न करा. ही माझी फर्स्ट बॅग आहे. या अगोदर मी एक पण बॅग शिवलेली नाही, तरी पण मी एवढी छान शिवली. मला आज चांगलं वाटतंय म्हणून मॅडमांना थँक्यू बोलते. छान बॅग छायाताईंनी मला दाखवली, शिकवली, त्याबद्दल मी छायाताईंचे खूप खूप आभारी आहे. असा हा माझा अनुभव आणि हा जो आजचा ब्लॉग होता मी तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या आधीच्या ब्लॉगला तुमचं खूप भरभरून प्रेम मिळालेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. म्हणून मी जस्ट म्हटलं हळदी कुंकूसाठी मी परत ह्या पर्टी बॅग देखील बनवल्या. हँडपर्स तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे, हे वाले हँडपर्स. तसंच ह्या पर्टी बॅग तर मी हे असं 2 in 1 म्हणजे कुणाला हे देणार तर कुणाला हे देणार. आपल्या ह्या ज्या बॅग आहेत त्या अशा मस्त तयार करून झालेल्या आहेत. भरपूर अशी कटपीस आहेत माझ्याकडे, त्यांच्यात मी अजून भरपूर अशा बॅग तयार करून घेईल, मला जेवढ्या लागतील तेवढ्या. तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन ब्लॉग सोबत. धन्यवाद.